जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026चे धार्मिक महत्त्व, पूजेची योग्य पद्धत आणि सर्वात शुभ मुहूर्त. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला, त्या वडाच्या वृक्षाची सावित्रीने भक्तिभावाने पूजा केली. तेव्हापासून वटवृक्षाला अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांनीही वडाच्या वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांचे प्रसिद्ध वचन आहे, दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ, त्यामुळे वडाचा वृक्ष दैवी स्वरूपाचा मानला जातो. आता जाणून घेऊया पूजेचे शुभ मुहूर्त. यावर्षी वटपौर्णिमेची पूजा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी केली जाईल. अमृत चौघडिया सकाळी 8:55 ते 10:40 आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:47 सर्वात अनुकूल वेळ सकाळी 9 वाजेपासून ते 10:30 आहे. पारंपरिक मान्यतेनुसार सकाळी 10:40 ते 12:25 या दरम्यान राहुकाळ असू शकतो. त्यामुळे शक्य असल्यास या वेळेत पूजा टाळावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: 2 हिरव्या बांगड्या, हळद कुंकू, शेंदूर, गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, गूळ, खोबरे, आंबे, दुर्वा, गहू, पैसे आणि कापसाचे तिहेरी सूत. पूजा कशी करावी? सर्वप्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करून पूजा करा. त्यानंतर वडाच्या झाडाची किंवा वटपौर्णिमेच्या चित्राची पूजा करून तिहेरी सूत बांधा. आरती करा आणि शक्य असल्यास उपवास पाळा. नंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करून 3 प्रदक्षिणा घाला. सुवासिनींना ओटी भरून त्यांचा आशीर्वाद घ्या. वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.